नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा मतदारसंघामध्ये बावी येथे भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शर्यतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून बैलगाडा मालक इथं उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि जोशपूर्ण वातावरणात या बैलगाडा शर्यती इथं चालू आहेत. आपापल्या बैलगाड्या घेऊन लोक बैलगाडा मालक जे शर्यतीमध्ये सहभाग नोंदवत आहेत. अतिशय द्वेषपूर्ण वातावरणामध्ये इथं बैलगाडी शर्यतीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत आणि बैलगाडा मालक स्पर्धक जे आहेत ते अतिशय उत्साहानं आपापल्या बैलगाडी घेऊन इथं स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर बैलगाडा प्रेमींची संख्या देखील इथं मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमी इथं उपस्थित झालेले आहेत आणि या बैलगाडा शर्यतींचा आनंद घेत आहेत. इथं उपस्थित असलेले बैलगाडा मालक असतील किंवा बैलगाडा प्रेमी असतील यांचे देखील आपण इथं प्रतिक्रिया घेणार आहोत आणि त्यांचं नेमकं या स्पर्धेविषयी काय मत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 10व्या फेरीमध्ये विजयी झालेले ही बैलगाडा आहे. काय नाव दादा तुमचं? विकास ड्रायव्हर वेळापूर. वेळापूर आलाय आता 10व्या फेरीत पहिला. हो आता हो काय इरादा आहे पुढच्या फेरीचा? काय इरादा आहे? काय बघू की आता मारायचं. बरं, काय वाटतं ही बैलगाडा स्पर्धा जी आयोजित केली त्याबद्दल काय सांगाल? एक नंबर हे सगळं आयोजन हे सगळे एक नंबर आहे. आयोजन चांगलं आहे. एक नंबर. धन्यवाद देणार. हा पुन्हा धन्यवाद देणार. धन्यवादला अभिजित दादाला. हो त्यामध्ये विजय झालेल्या बैलगाडा मालकाची आता आपण प्रतिक्रिया ऐकली. त्याचबरोबर बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आलेले बैलगाडीचे ह्या शर्यती पाहायला आलेले अनेक प्रेक्षक गावकरी आहेत इथं. आपण त्यांना विचारूया काय वाटतंय, कसं आहे? एकदम छान वाटतं. एकदम बरं. बेस्ट. एकदम पहिल्यांदा माढा तालुक्यात आहे ना हे. माढा तालुक्यात पहिल्यांदा पहिल्यांदा, झालंय. हा. बरं, कसं झालं ही? आता ते मेघालयाचं माहिती नाही एवढी पुरे, पण इथं घेतला एवढ्या कार्यक्रम. तुमचं नाव काय? अभिमान गोरे यादव भूताष्ट. उतष्टेच आहे काय? हा. बर. तुमच्या भागात पहिल्यांदाच झालं? पहिल्यांदाच झालेला आहे. बरं. त्यामुळे एकदम छान वाटते. एकदम बर. निवडणूक बी जवळ आली मामा, काय सांगाल? निवडणूक आता काय तुतारी म्हणलं की सगळं तुतारी कुणाची असेल त्याला? बर. तुतारी दुसरं तुतारीवाला सोडून बघायचं नाही काय म्हणजे आता जज त्याचं पण आपलं स्वतःच हे. बर. आता जी संभाव्य उमेदवार आहेत हा. तुमचे आताचे आमदार बबनदादा आहेत, हा. बबनदादा अभिजित आबाबी आहेत. हा. त्यांना तुतारी मिळत ना असं. कुणाला? बबनदादाला. बबनदादाला तुतारी मिळत नाही. बहुतेक अभिजित पाटलाला मिळेल. अभिजित पाटलाला तुतारी मिळेल. मिळेल. बर. तुतारी जर मिळाली अभिजित पाटलाला तर काय होईल? निवडून येतील. निवडूनच येते ना? 100% बबनदादा नाही येणार. नाही. बर. आणि बबनदादा मुलगा उभारला तर रणजित भैया नाही. तुतारी पाहिजे फक्त माढा तालुक्यात. बर. आणि पण ती पण आपत्ती ती तुतारीसाठी. बबनदादा पण आपत्ती ती रणजित भैया आपत्ती ती तुतारीसाठी. नाही मिळत नाही. त्यांचा पक्ष प्रवेश कुठे झाला अजून नाही. बर. नाही झाला. बर. काय म्हणणं आहे तुमचं? या तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे तुमचं? ही बैलगाडा शर्यत जी आयोजित केलेली आहे माढा मतदारसंघात पहिल्यांदाच ही बैलगाडा शर्यत होती, काय सांगाल? सोलापूर जिल्ह्यातच म्हणायचं एक नंबरचं मैदान. एवढं बक्षीस कुठल्याच मैदानात नाही. बर. तार हे झालं बक्षीस, पण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढ्या रकमेचं बक्षीस ही पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत बघतोय आम्ही तर. बर. हा. कुणी आयोजित केलं? कसं आयोजन आहे ते सांगा नाही की तुम्ही? आयोजन अभिजित पाटलाला आयोजन करायला सांगावं लागत नाही. अभिजित पाटील आयोजनाच्या बाबतीत एक नंबर आहे. जिल्ह्यातच असं आयोजन कोण करत नाही. अभिजित पाटील. बर. तुमचं नाव काय? विष्णू भोसले देवडे. तेवढे म्हणजे माढा मतदारसंघात. बर. काय होईल बरं आता येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? काय अजून कोणाचा पक्षच नाही तर फिक्स, त्याच्यामुळं काय आबाजी चालवला तर हाय हवा. हा, पण आता अजून कोण कुठल्या पक्षात उभं राहायचं हेच माहित नाही अजून. हा. पक्षाचा काय विषय आहे आता? माणूस बघणार का पक्ष बघणार? आता जनतेच्या मनात आहे. जनता खासदारकीच्या वेळेस वेगळं होतं, कोणी पक्ष वगैरे काय बघितलं नाही. सगळ्यांनी शरद पवाराच्या पाठीमागं उभं राहिली. बरोबर. आता विधानसभेला वेगळंच चित्र दिसणार. जे ती म्हणजे माणसाच्या मागं पोटाच्या मागं बी जाऊ शकते ती. त्याच्यात काय पक्षाचा विषय नाही. काय पक्ष कुठला बी असो माणसाच्या मागे विधानसभेला. जी संभाव्य उमेदवार आहेत 4-5 माढा मतदारसंघात त्यापैकी कुठला उमेदवार भारी वाटते तुम्हाला तुमच्या मनात? आम्हाला तसं काय आता दादांचं बी कार्य चांगलं आहे, पण आबा आमच्या 42 गावातला आहेत म्हणून आबा बी भारीच वाटतात ना. दादांचं कार्य पण आहे चांगलं, पण अभिजित पाटील आमच्या भागातला आहे त्याच्यामुळे अभिजित पाटील पण आम्हाला बरं वाटतं. कुठलं गाव? गुरसाळ. गुरसाळ म्हणजे कारखान्याचं? नाही शिखर शिंगणापूरचं पाहिजे. तिकडचं आहे काय? बैलगाडी बघायला आलता काय? बैलगाडीच आहे आपली. बर. तुमची बैलगाडी आहे काय? आज नाही आणली, बघाय आलोय. बघायला आलाय.
बर कसं वाटतंय मैदान? चांगला आहे की चांगलं आहे का? तुम्ही लय मैदान बघितली असतील मग बैलगाडा लय मला काय म्हणतो? पहिलेच आहे आपला इकडे बघा की तिकडे काय बघताय? इकडे बाहेर, बघा, बाहेर. कॅमेरा इकडे आहे. पाखऱ्या म्हणून प्रख्यात बैल आहे प्रख्यात बर प्रख्यात बैल आहे. बर आजचं मैदान कसं वाटतंय? चांगला आहे मैदान बर एक नंबर मैदान आहे नियोजन चांगला आहे चांगलं आहे ना? हो हो बर काय नाव म्हणतो? रामेश्वर साळुंके खेडबोशे माढा तालुका खेडबोशे खेळबोशे. काय वाटतं बैलगाडा शर्यत कसं बैलगाडी आता नवीन चालू झाल्यापासून आबाचं नियोजन एक नंबर असं कुठंच बैलगाडी शर्यत नियोजन पहिल्यापासून कारखान्याचं असू द्या बैलगाडी शर्यत कुस्त्याचं असू द्या आम्ही बघतोय पहिल्यापासून नियोजन एक नंबर आबाचं असतं हो एक नंबर असतं आता हे बैलगाडा शर्यत झालं कुस्त्या झाल्या माढा मतदारसंघात आबाचा सगळं संपर्क चालू आहे. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत काय होईल वाटतंय? येडा नेऊन पंढरपुरात जर उभं राहिलं असतं तरी आबा येत होतं माढ्यात तर 100% येणार आहे कारण का आबाचं काम चांगलं आहे एवढं जेवढं सोलापूर जिल्ह्यातलं कारखाना आहे तेवढ्यात एक नंबर जर अभिजात पाटलाचा बबन दादाने 1 रुपया वर केला तरी अभिजित पाटलानं 2 रुपये अजून 1 रुपया देऊ असं जाहीर केलं. बर बर सगळ्या श्रेत 1 रुपया आगाऊच राहणार अभिजित पाटील कारखान्याच्या दराबाबत झालं पण निवडणुकीचे काय होईल? निवडणुकीच्या कामासंदर्भात सुद्धा अभिजित पाटलाचं काम एक नंबर असल्यामुळं 1 नंबरनं निवडून अभिजित पाटीलच येणार. कशा पाय वाटतं तुम्हाला? कामच दमदार आहे अभिजित पाटलाचं कामच चांगलं आहे कुठं बी जावं तुम्ही वर फेकलं मांजर कसं पाया उलट म्हणून हे तसं वास होतं तसं अभिजित पाटलाला कुठे बी टाका तुम्ही ते काम एक नंबर असल्यामुळे ते निवडूनच येणार. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जे आयोजित केलेले बैलगाडा शर्यत आहेत यामध्ये सहभागी झालेल्या बैलगाडा मालकांच्या पण प्रतिक्रिया आपण ऐकल्या आणि जे स्थानिक इथं बैलगाडा प्रेमी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया ऐकल्या. बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं देखील त्यांनी आपली मतं इथं खुलेपणानं आपल्याशी बोलताना मांडलेली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सर, सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.